Good morning, students. So we'll see the today's paper. We will see first one is theoretical isoporic no volume change. Second one adiabatic no heat exchange. Third one internal energy depends on temperature. Fourth one thermodynamics first law is dependent on conservation of energy. Fifth one heat added to system is equal to all the above factors, that is kinetic energy, potential energy. About them कारण की डेल्टा की बने डेल्टा इक्वल्स डेल्टा टू दोनों है ना. Sixth one तो डायरेक्ट सिंपल आएगा 110 should be equals to 40 plus 70. Seventh question you see this we have to seventh question मध्ये मोलर सर्टिफिकेट करायचं फॉर्म्युला NaCO plus H2CO plus NaCO पण होल ॲडिशन. तर N1 ची व्हॅल्यू माहिती आहे, C1 किती आहे, C1 काय दिलं तरी कॅपिटल मोलर स्पेसिफिक ऑफ हायड्रोजन किती असतं प्लस 5R/2 आणि मोलर स्पेसिफिक ऑफ हेलियम किती आहे 3R/2 का because it is monoatom and water reference will be clear. Why it is considered clear? Yes. And what about the number of moles added? The percentage value is equals Cv. So what is Cv? Cv plus Cr plus R क्या ठीक है आंसर है 220/7. फर्स्ट वन क्लियर है. क्वेश्चन नंबर 8 हा व्हेरी इंपॉर्टंट आहे का म्हणजे कारण की तुम्हाला इथे थोडंसं सांगून बघायचं बघा काय. क्वेश्चन नंबर 8 मध्ये बघा तरी काय आहे, मोटर टायर आहे, मोटर टायर असेल हां. तर मोटर कार टायर काय आहे, पहिला हाय प्रेशर आहे म्हणजे आतमध्ये आहे, सडनली ब्रेक्स. द सडन बर्स्टिंग ऑफ what your motorcycle tire is an adiabatic process, means heat is not exchanged. Always remember this type of question. तर ह्याच्यात तुम्हाला पहिल्याचं प्रेशर माहिती आहे दिले 2 atmosphere आणि त्याचं टेम्परेचर पण किती आहे +27 डिग्री सेल्सिअस. इट इज +27 डिग्री सेल्सिअस. रिमेंबर इट सडनली बर्स्ट. तरी कामाची व्हॅल्यू दिली Cv/Cv 1.4. फाइंड द रिझल्टंट टेम्परेचर म्हणजे काय, तो गॅस जेव्हा बर्स्ट झाला तो बर्स्ट झाला तर टेम्परेचर काय असेल कुठल्या तुम्हाला काय वाटतं टायर बर्स्ट झाला टेम्परेचर किती असतं थंड होतं ना. टायर बर्स्ट झाल्यानंतर थोडं थंड वाटतं ना. येस ओके. सो विल सी हाऊ इट इज वर्किंग. सो T raised to gamma T raised to 1 minus gamma ही कंडिशन आहे adiabatic प्रोसेस ही आपण समजून घेऊ. ठीक आहे. आता हा डिवाइडिंग वर्ड्स टेकिंग गॅमा रूट ऑफ ऑल द साइड्स टेकिंग स्क्वेअर रूट करतो तसं टेकिंग गॅमा रूट बाय ऑल द साइड्स. तर गॅमा बाय गॅमा 1 झाला. इथे हे लिहिलं तसं इक्वल टू न्यू कॉन्स्टंट. आता इथे काय दिलं जर एक कॉन्स्टंट आहे तर इनिशियली मायनस दोन इक्वल असल्यानंतर व्हॅल्यूज हो. तर इथे काय केलं तुम्ही हा टर्म फक्त इकडे आणला आणि कॉमन रेस्ट मध्ये केलं. T1 का सुरुवातीला प्रेशर 300 केल्विन होतं का कारण की 27 डिग्री सेल्सिअस 300 केल्विन. इनिशियल प्रेशर होतं 2 atms. तर व्हॅल्यूज दिल्या. गॅमाची व्हॅल्यू 1.4 आहे दिली आहे. सो वी हॅव जस्ट पुट इट. फायनल प्रेशर किती आहे when it bursts it comes into atmosphere. the final temperature is 1 atm. final temperature माहिती नाही T2 काढायचं आपल्याला. जे 1 - 0 1.4 काय असतं -0.4. हे काय असतं anything raised to -4 ते डिनोमिनेटर आहे ना. है ना. हिला 4/1.2 2/7 डिनोमिनेटर 2/7. but 2 चा स्क्वेअर किती आला 4. 7 root of 4 is just see what is square root of 4. सांग बघायला square root of 4 किती आहे 1.4 ना. स्क्वेअर रूट ऑफ 4 किती 2 आहे ना, बरोबर आहे ना. येस. तर आणि 7 रूट ऑफ क्यूब रूट ऑफ 2 किती आहे क्यूब रूट ऑफ 2 हां येस इट इज लेस दॅन 1.4 लेस दॅन 2 असणार आहे ना. 2 पेक्षा थोडं असं कमी असेल. तर 7 रूट ऑफ 4 काय असणार आहे अजून 2 पेक्षा थोडं कमी असणार. बट व्हॉट इज क्यूब रूट ऑफ 1 क्यूब रूट ऑफ 1 काय 1 आणि क्यूब रूट ऑफ 4 काय आहे ग्रेटर दॅन 1 हां ग्रेटर दॅन. सो आन्सर शुड हॅव बीन 1 and 2. सो आपण त्याला बघूया क्लोजर अप्रोच 1.2 च्या आसपास आन्सर आहे याचा which is I have seen it calculated but it is close approximation. So you should by practice it is expected to go through this by practice. Okay. Yes. So if you solve many types of problems so it comes by practice. So 7 root of 4 is coming near to 1.2. So 300 divided by 1.2 केलं तर तुमचं टेम्परेचर किती आहे it is coming out to be 250.8 Kelvin. किती केल्विन आहे तुमचा आन्सर याचा आन्सर किती केलं आहे 251 केल्विन. Now what is 251 Kelvin in options? ऑप्शन मध्ये 251 केल्विन आहे का बरेच नाही आहे ना. 251 केल्विनच्या जवळपास कुठला टेम्परेचर आहे तर सी रिमेंबर 250 केल्विन म्हणजे 273 केल्विन पेक्षा कमी असतं. तर 273 केल्विन म्हणजे काय 0 डिग्री सेल्सिअस. मग आपला ऑप्शन काय आहे 251 केल्विन म्हणजे 0 डिग्री सेल्सिअस पेक्षा खाली. तर असं 0 डिग्री सेल्सिअस पेक्षा खाली ऑप्शन एकच आहे -27 डिग्री सेल्सिअस. तर तुम्हाला हे सगळं इंटरव्ह्यू जरी आलं असतं तुम्ही तुम्हाला कळतं की टेम्परेचर 300 डिग्रीपेक्षा कमी आहे म्हणजे काय म्हणजे आन्सर इज ऑलवेज लेसर दॅन 27 डिग्री सेल्सिअस. तर 27 डिग्री सेल्सिअस पेक्षा खाली असणारा ऑप्शन कुठला आहे मग तुम्ही हे सोडवू शकत सुद्धा नाही. ओके.
Clear है? Yes. Okay, next question बघा. Question number 9. 1 gram of ideal gas expands isothermal. The heat flow will be yes. 9th one B सांगितलं त्यांनी. Yes. Work done by the gas. ऐसा सांगितलं 9th one from outside atmosphere to gas. Expanded isothermal है ना? बरोबर है ना? Isothermal expansion असं काय असणार आहे? Heat flow will be what? हाँ, because heat flow is constant. कारण की isothermal आहे ना, टेम्परेचर constant असेल. So तुम्ही काय करता गॅसला एक्सपांड करता. गॅसला एक्सपांड करतोस ना तू. गॅसला एक्सपांड करताना तुला हीट लागेल की नाही? बाहेर काम करायला. तो हीट होईल बाहेरून हीट ॲब्झॉर्ब करेल. बाहेरून हीट ॲब्झॉर्ब करेल. म्हणजे आपण हीट एकदम आपण आयसोथर्मल एक्सपान्शन पॅरलल सायकल मध्ये टेम्परेचर कॉन्स्टंट करतो. हां ते सेकंड स्ट्रोक मध्ये आयसोथर्मल एक्सपान्शन है ना. फर्स्ट काय असतं कॉम्प्रेशन हां एडियाबॅटिक एक्सपान्शन असतं. नंतर आयसोथर्मल एक्सपान्शन असतं. आयसोथर्मल एक्सपान्शन मध्ये काय होतं व्हॉल्यूम वाढतं पण पहिला आपल्याला फर्स्ट स्टेप मध्ये काय हीट इनपुट येतं है ना. सो हीट इज यूज्ड टू एक्सपांड द व्हॉल्यूम है ना. हेच होतं ना एडियाबॅटिक मध्ये. सेकंड स्टेप काय करतो तुम्ही त्याला कसं करतो ह्याच्यामध्ये काय होतं टेम्परेचर रिमेन्स कॉन्स्टंट. त्याला टेम्परेचर वाढू देत नाही तुम्ही. जो काही हीट आहे डेल्टा T + डेल्टा Q + डेल्टा W. आणि आयसोथर्मल मध्ये यू मेक दिस 0. सो व्हॉटएव्हर हीट इज कमिंग यू डायरेक्टली हेच आहे आन्सर. हीट इज टेकन फ्रॉम आउटसाइड एटमॉस्फियर टू इनसाइड. फर्स्ट स्ट्रोक ऑफ योर इंडिया कार्बोनिक इंजिन इज द आन्सर. क्वेश्चन नंबर 10 बघा. Actually, in question number 10 it is not 8 kg, it is 8 grams. है ना. 8 grams of oxygen, how many moles? 1/4 moles. So P equals to nRT, actually 1/4. Yes. Question number 12, area of the ellipse kada. What is the area of the ellipse? Yes, Kalash, area of the ellipse is the pi AB. Correct? Yes. So pi AB is the answer. A and B चे values semi major axis and semi minor axis put करा and you will get the answer. Question number 12 होगा. पहले रिवर्स करो फिर. Question number 12 pi AB है ना. pi AB ची वैल्यू किती आहे? याची वैल्यू काय बघा 10 अब हा असा आहे का है ना. ग्राफ असा आहे. त्याचा जर A आणि B काय हा A आणि हा B आहे ना. A किती आहे? हा 30 आणि हा 10 आहे. 30 मायनस 10 किती आलं? 20. 20 चा हाफ किती? 10. हे 10 झालं आणि हे कसं हे पण 10 चं होईल ना. तेव्हा कसं जायगा म्हणजे आता pi AB ची व्हॅल्यू पुन्हा 10 into 10 म्हणजे 100 pi. 100 pi इथे ऑलवेज रिमेंबर युअर CC लिमिट. येस व्हॉल्यूम है ना. व्हॉल्यूम कसं दिलं तुम्ही लिटर्स मध्ये आणि हे कसं प्रेशर किलो पास्कल मध्ये. किलो पास्कल आणि लिटर्स कॅन्सलेशन बिकॉज 1 लिटर मीन्स हाऊ मच. इथे 10 लिटर्स आहे म्हणजे काय ऍक्च्युअली इज 100 pi liters into किलो पास्कल. हे आन्सर ना आपलं. ते 100 pi liters मीन्स 10 to the power -3 मीटर क्यूब आणि किलो पास्कल म्हणजे 10 to the power +3 पास्कल्स है ना. मीटर क्यूब आणि पास्कल इज 1 जूल. दिस कैंसिल आउट. सो वी हैव 100 pi joules. Clear? Yes. Okay. Question number 13 करो. Question number 13 मध्ये काय करायचं? Yes. Question number 13 मध्ये बघा रे. It's similar question like this. 27 degrees Celsius gas is suddenly compressed. Again, मला सांगतात suddenly compressed असेल तर again adiabatic process. Suddenly it's burst adiabatic. Suddenly compressed adiabatic. Suddenly compressed adiabatic process है. then काय सांगितले? Find the जर pressure किती होता? pressure किती झालं मला? क्वेश्चन पेपर मध्ये it is again initial pressure किती दिलं तरी 8 atmosphere है ना. त्यानंतर किती झाले बघा. see this T is equals to P raised to gamma minus 1 upon gamma. मगाशी आपण केलं ना pressure and temperature relationship. Yes, gamma minus 1 upon gamma relationship मगाशी आपण केलं. Okay, so they are asking what the temperature of the gas will be if initially 27 degree. Initially temperature is 27 degree Celsius. Yes. Pressure is let us say P1. Let us P1 equals to P. नंतर काय झालं? Find the temperature of gas. P2 काढायचं तुम्हाला. तर प्रेशर किती झाला? P/8. 1 टर्म प्रेशर it becomes P8. गॅमाची व्हॅल्यू किती देईल? किती देईल? 5/3 है ना. 5/3 किती होतं? 1.66 ना.
1.66 त्या पट्टीमध्ये 1 upon T2 is equals to T1 upon T2 raised to gamma minus 1 for situations है ना yes so that is अपन हो गया हमारा सर्कल टेंपरेचर वन कितने 27 डिग्री से 300 केल्विन टेंपरेचर T2 नहीं है इक्वल्स टू T1 T2 है T1 is P T2 is P by 8 है ना और raised to gamma minus 1 by 5 by 3 minus 1 upon 5 by 3 है ना इधर 8 इधर 3 2 3 5 minus 3 2 2 by 5 इधर 2 by 5 लगाएंगे तो अपन 0.04 into 300 है ना upon T2 थोड़ा सा पता लगे ठीक है ना 0.43 आता है हम सर्च करें T2 हाँ T2 will be equals to 300 upon 8 raised to what 0.4 आता बघा 0.4 आता ऑप्शन्स इथे आला तर परत सोडवायचं तुम्ही मेहनत करू नका इट विल बी टेकिंग लॉट बिगर टाइम बघा ऑप्शन्स मध्ये जा आता ऑप्शन्स मध्ये काय 420 केल्विन 327 केल्विन 300 केल्विन सी हा ही व्हॅल्यू आहे 8 इज इट 8 रेस टू 0.5 च्या जवळ आहे है ना कारण ऑप्शन्स मध्ये बाकी ऑप्शन खूप आहे एनीथिंग रेस टू 0.5 मध्ये काय असतं त्याचं स्क्वेअर रूट असतं ना 8 चा स्क्वेअर रूट किती येतं 4 into 4 yes or 4 into 2 4 into 2 root 2 ची व्हॅल्यू किती आहे 1.41 into 2 2.8 हां 2.8 आहे ना 2.8 आहे व्हेरी गुड तर 300 डिवाइड बाय 2.8 केलं तर किती येणार आन्सर approximately 103 बघलं हां सो 103 बघा ओके T2 should be equals to 300 raised to 2.8 बघा सर 2.8 हे काय आहे स्क्वेअर रूट ऑफ 8 आहे पण आपण स्क्वेअर रूट नाही घेतला आपण काय करतोय अजून 0.4 हां आपण अजून त्याचं स्क्वेअर रूट नाही त्याचं 0.4 घेतलं तर अजून आपण काय करतो त्याला अजून कमी डिवाइड करतो है ना आपण 2.5 इंटू 2.5 पकडायला किती येईल आन्सर 3000 डिवाइडेड बाय 25 किती येते 12 6 80 ना 12 120 डिग्री केल्विन 120 डिग्री केल्विन 120 डिग्री केल्विन आन्सर आहे हां 120 डिग्री केल्विन म्हणजे 120 डिग्री केल्विन म्हणजे किती डिग्री सेल्सिअस तर बघा 120 डिग्री केल्विन म्हणजे तुम्हाला माहिती आहे की ऑलवेज बी -1 डिग्री सेल्सिअस निगेटिव्ह टेम्परेचर कुठे ऑप्शन मध्ये एकच आहे -142 डिग्री सेल्सिअस बाकी सगळे पॉझिटिव्ह आहेत मुद्दाम त्यांनी असं केलं की तुम्हाला त्यांना माहिती आहे की हे तर तुम्हाला सॉल्व करायला लागणार नाहीच आणि तुम्ही तुम्हाला करायचं तर नाही तुम्हाला एवढंच कळलं पाहिजे की आन्सर शुड बी लेसर दॅन 300 केल्विन एवढं जरी कळलं तर तुमचा ऑप्शन एकच आहे याचा कारण की बाकी सगळे 300 केल्विनच्या वरचे आहेत so you don't have to solve this remember this you are not supposed to solve this you are just supposed to stop here and that's it this सोडवायची गरज नाही okay yes next techniques question number 14 बघा 14th मध्ये काय आहे an ideal gas expands in such a way that pressure and volume comply with PV raised to 2 is constant during this process for question number 14 काय आहे adiabatic process आहे ना PV raised to gamma is constant adiabatic process मध्ये एक्सपान्शन झाले मग सर्कल एक्सपान्शन झालेलं काय होईल ते हिट इज नॉट गिवन तरी एक्सपांड होत आहे ना हिट दिलं नाही तरी एक्सपांड होत आहे तर एनर्जी कुठून येईल इंटरनल एनर्जी मध्ये डेल्टा क्यू इक्वल्स डेल्टा यू प्लस डेल्टा डब्ल्यू तुम्ही हिट दिली का हिट नाही दिली तर तुमचं एक्सपान्शन करतात डेल्टा यू इक्वल्स टू मायनस डेल्टा डब्ल्यू ना तर तुम्ही वर्क डन वाढवता एक्सपांड करतात तर तो निगेटिव्ह त्याच्यात वर्क डन मध्ये जाईल निगेटिव्ह इंटरनल एनर्जी मध्ये जाईल म्हणजे काय होतं तो थंड होईल पॉईंट है ना ओके क्वेश्चन नंबर 14 चा 15 काय ना विच ऑफ देम इज करेक्ट बघा हे कार्नोट सायकल दिले आहे तर कार्नोट सायकल मध्ये कुठला ऑप्शन करेक्ट आहे 15th क्वेश्चन ऑप्शन सी व्हाट इज दॅट ऑफ 2 and 3 that is what काय त्यांच्यामध्ये heat is
तो इंटरनल स्क्वायर का कलश सेकंड प्रश्न में इंटरनल की 0, so that option is correct and no heat is absorbed, area A B C D है ना, no heat is absorbed, ठीक है. So why no heat is absorbed, why no heat is absorbed, they have said area A B C D. Adiabatic ना, most perfect adiabatic. हाँ. Q0. Yes, it is 0. कलश 16th question क्या है? See what is question number 16? Thermodynamic system, the net work done by the system is. Question number 16 मध्ये तुम्हाला net work done काढायचं आहे. So what is work done in that system? Cyclic process आहे. So find just area bounded by the curve. Area bounded by the curve we have to find here. So that is area of the square. What is the area of the square rectangle? Length into breadth. So area किती होता? Length into breadth area किती होता? You just find it, that comes out to be 20 joules. And area of the square parameter. Next question मध्ये find the area enclosed, that comes out to be 20 joules. 2000 pascals. बघा values काय आहे 200 kV आणि हा आहे 100 kV. ठीक आहे, हे values किती आहेत बघा. हे किती 300 cc आणि हा आहे 100 cc. तर तुम्हाला ह्याचा एरिया काढायचा. ऑलवेज वर्क डन इज एरिया इनक्लोज. तर वर्क डन एरिया इनक्लोज किती आहे टोटल? जस्ट फाइंड द मल्टिप्लिकेशन. आता हे किलो पास्कल मध्ये डिफरन्स किती झाला? व्हॉट इज दिस लेंथ? 200 minus 100 100 किती आहे? 100 into 10 to the power plus 3 pascals into breadth किती आहे? 300 minus 200 200 cc. 1 cc is how much? into the power minus 6 बरोबर है ना. हे किती आला? 200 0 0 into 10 to the power minus 3. ये किती आला? 20 joules. करेक्ट है? यस. नेक्स्ट क्वेश्चन 17. क्वेश्चन नंबर 17 बघा. क्वेश्चन नंबर 17 मध्ये काय सांगितलं? PV diagram of the ideal gas is shown. Work done by the gas in process A B C D. What is work done? Again in A B C D. जसं काय C येते ना 3P0 P0. काय 3P0 P0? Work done in gas process A B C D. To find work done, just find work done A B C D process मध्ये काय असणार? एरिया इनक्लोज. एरिया अंडर कर्व काढायचं तुम्हाला. क्वेश्चन नंबर 17. Let's take next. 17 question बघा. solve करा. Coming? Yes. ग्राफ कसं असणार आहे? असं आहे ना? असं आहे ना ग्राफ? Yes. Yes. We have to find which area? This area, right? Area of this area. What is this area? Just take the values. P1 and P2 है ना? at 2P1. and हा काय? P1. ठीक है. हा एरिया चे values काय? हा पॉइंट किती? 3P1 आणि हा किती? 2P1 है ना? आणि हा किती आहे? P1. तर हा रेक्टँगल एरिया काढतो आपण. जसं की इथे 3 नाही, हे 2 into 1 किती राहते? 1 2P है ना? 2P0 P0. हा किती आहे? 1P into 1P. P0 टोटल एरिया किती झाला? 3P0 करेक्ट. Next question बघा. 18th question. An ideal monatomic gas 27 degrees Celsius compressed adiabatic into 827 its present volume. Okay, compressed केलं. Then find out what? Temperature. Then find out the increasing temperature. बघा सर्कल सोडवा हे. वॉल्यूम दिला त्याने किती? 827. तर इथे फॉर्म्युला काय आपला? PV raised to PV raised to gamma minus 1 ना? T हां. raised to gamma minus 1. So T1 upon T2 should be equals to what? V1 upon V2 raised to gamma minus 1 है ना?
क्वेश्चन नंबर 17 बघा 18th क्वेश्चन. 827 times of its present value is comparison to the volume त्याचा चेंज झाला. Yes. Yes. V1 आहे V है ना आणि V2 काय आहे कॉलेज 827 टाइम्स ऑफ इट्स प्रेजेंट वैल्यू 8/27 V बरोबर आहे यस चलो नाउ देन फाइंड द इंक्रीजिंग टेंपरेचर ओके सो यू फाइंड इंक्रीजिंग टेंपरेचर सो T आणि V चा रिलेशनशिप काय T into V raised to the gamma minus 1 बरोबर आहे. So let us write T1 by T2 equals V1 by raised to gamma minus 1. ठीक आहे तर किती आलं गामाची व्हॅल्यू दिली त्यांनी आयडियल मोनोटोमिक गॅससाठी गामाची व्हॅल्यू किती असते monoatomic raised to 5 है ना V1 ची व्हॅल्यू 3 बघूया V2 ची व्हॅल्यू 8/27 V raised to what gamma minus 1 5/3 minus 1 की वैल्यू 27/8 है ना 5/3 minus 1 की वैल्यू 2/3 ना हाँ ठीक है 2/3 म्हणजे क्यूब रूट घ्यायला पाहिजे क्यूब रूट 27/8 चा काय घेतो आपण क्यूब रूट घ्यायला मल्टिप्लाय बाय स्क्वेअर क्यूब रूट आपण घेतलं 3/2 raised to square 9/4 है ना ठीक है आणि काय दिलं त्यांनी the increase in temperature is okay 9/4 झाली ओके इनिशियल टेम्परेचर किती दिलं त्यांनी 27 डिग्री सेल्सियस है ना इनिशियल टेम्परेचर किती आहे 27 डिग्री सेल्सियस सो काय 27 डिग्री सेल्सियस 27 डिग्री सेल्सियस किती केल्विन असतं 27 डिग्री सेल्सियस 300 केल्विन है ना यस 300 केल्विन ना 300 केल्विन बघा आता हे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतं ना T2/T1 रेज टू गॅमा मायनस 1 असतं है ना TV रेज टू गॅमा मायनस 1 इज कॉन्स्टंट ना सो दिस विल बी T2/T1 यस ना TV रेज टू गॅमा मायनस 1 इज कॉन्स्टंट ना TV रेज टू गॅमा मायनस 1 इज कॉन्स्टंट है ना सो इट इज दैट T इक्वल्स टू कॉन्स्टंट अपॉन V रेज टू गॅमा मायनस 1 है ना तो इथे T1 असेल तर T1 खाली आहे ना मग इथे T2/T1 आपण लिहू राइट T2/T1 ठीक ना इथे काय झालं T2/T1 T1 ची इनिशियल टेम्परेचर 300 है ना T2 इक्वल्स टू 300 into 4 4 7 the 28 20 5 20 so 9 25 okay 9 7 63 plus 4 67 आम्हाला किती आला 300 तरी करा 675 so 300 minus 675 झालं फायनल टेम्परेचर इनिशियल टेम्परेचर काय होता 300 केल्विन so it is change 2 minus T1 that is 375 option B तुम्ही लक्षात घ्या टेम्परेचर की व्हॉल्यूम इक्वेशन कशा प्रोपोर्शनल आहे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल यस P वेगळा P वेगळा प्रोपोर्शनल आहे बघा शेप केलेला ठीक आहे ना यस सो दिस इज दैट रिलेशनशिप P2/T1 नेक्स्ट बघा when you
make ice cubes, the entropy of the water decreases. Why it decreases? कारण की हाँ हाँ randomness कमी more stable होता है ना म्हणून it becomes more stable. Yes. Question number 20 बघा. Again question number 20 is very simple. Find the area of the graph है ना. PV diagram से ये काढा फक्त very simple. Okay. Next बघा question number 20 झाला. Okay. Question number 20 चा आन्सर किती येते? Work done area are basically divided into trapezium area काढा. That is coming out to be 1.2 into 5. 1.2 is an answer. Question number next बघा 21. So question सुगरण questions मागून सुगरण मागून म्हणजे किती सुगरण कारण इथून असा हाड असतो मागायचा ठीक आहे ओके नेक्स्ट क्वेश्चन बघा ह्याच्यात पण एरिया पीव्ही ग्राफ काढायचा आहे फाइंड द एरिया तुम्हाला मी एक्सपेक्ट करू शकतो तुम्हाला कम्प्युटर पॅरालिसिस सीधे नेक्स्ट क्वेश्चन नंबर 20 मध्ये एरिया काढायचा आहे question of area to find the area of this curve. Find out the area here. That's a area discussion है बघा. Find the area of this rectangular system तो लेंगे 0.3 and 0.5 maybe ये 4 difference कितना है 0.2 तो area कितना है length divided is 4 into 0.8 0.8 and angle half of base कितना है and height कितनी समय ही 8 minus 1 म्हणजे 4 2 into 0.2 कितना है 0.4 0.4 plus 0.8 कितना आंसर 1.2 आंसर आ गया ठीक है नेक्स्ट क्वेश्चन बोला क्या है PV diagram of 2 gram of helium gas what is the heat given in this process A to B what is the heat given yes heat given in process A to B काय असणार आहे heat given is what is heat given is work done plus internal energy है ना what is heat given delta T equals to delta U plus T delta V है ना yes so what is delta U is F by 2 R delta T है ना plus P delta V तुमचा ग्राफ करना बघून सांगा किती आहे ग्राफ बद्दल तुम्हाला मी डेटा नाही आहे हा फ्रॉम ग्राफ आधी किती ग्राफ बघा असा आहे ग्राफ A to B ये तर A to B ग्राफ आहे हा दुसरा आहे किती आहे 2 किलो आहे ना हा किती आहे P नॉट आहे ना P नॉट हाय रे किती आला B into B P0 हा किती आला हाफ कट हा किती आहे हाईट 2b है ना 2b है ना हाईट किती आहे हाफ P0 ठीक आहे याची दोनची ऍडिशन किती आली 1.5 P0 ठीक आहे हे झालं 1.5 हे 3/2 P0 आता f/2 आरटी सोडवायचे तुम्हाला f/2 आरटी सोडवायचे तर किती दिले रे PV diagram of 2 gram of helium gas किती असतं मोनोटॉप आहे ना 3/2 r delta t ची व्हॅल्यू काय असते 3pv/nr हे लक्षात घ्या क्यों भाई एनआरटी डायरेक्ट पीवी लेते एमआरटी ला कंडक्ट एनआरटी असतो हां एनआरटी डायरेक्ट यूबीबी आपण यांची व्हॅल्यू काय दिली यांची 1 दिली 1% तर किती दिले 2 ग्राम ऑफ helium gas that is 1 mole है ना 2 म्हणजे 1 मोल्स 2 ग्राम ऑफ helium दिले हिलियम गॅस ॲटॉमिक मास 4 असतं 4 आहे असा प्रश्न आहे की किती मान आलेला थर्मोड्युटीला सेम गोष्ट सेम मला लक्षात आहे 2 प्रोटॉन्स and 2 न्यूट्रॉन्स 4 ग्राम्स ना 4 atomic mass and 2 gram दिले म्हणून मला उत्तर वाटलं ओके आणि इथं नाही ना यांची व्हॅल्यू काय 1 कन्सिडर केली
मग म्हणजे त्याचा तो प्रश्न चुकला कारण हिलियमची व्हॅल्यू 4 असते. Okay, so that considered here 1 mole of helium. That's obvious. Okay, so 9 by 2 P naught V naught plus 3 by 2 P naught V naught. That will be like 12 by 2 6 P naught V naught. Helium के 2 grams ना 1 mole पकड़ लिया. ठीक? That's find this answer. So what is it? Let's see. Next question. 22. During adiabatic compression 5 moles of H2 50 joule of work was change in internal energy with P. एडियाबैटिक प्रोसेस है. एडियाबैटिक प्रोसेस में हीट नहीं दिया, वर्क डन पूरा कन्वर्ट होता है क्या इंटरनल. सिर्फ ये क्या होता है एक्सपांशन है ना, तो कंप्रेशन है. कंप्रेशन में क्या होता है इंटरनल एनर्जी इंक्रीजेस तो प्लस 50. ओके 23 मोनोएटॉमिक गैस है प्रेशर के लिए वॉल्यूम V एक्सपांड्स एक्सोथर्मली तो वॉल्यूम 2V and then adiabatic into volume 16V. The final pressure of the gas is आइसोथर्मल के अंदर एडियाबैटिक है. आइसोथर्मल एक्सपेंशन के अंदर एडियाबैटिक है. चले ओके यस. तो 5 मोल्स में पूरा कहा 23 ना. वॉल्यूम V एक्सपांड्स आइसोथर्मली into वॉल्यूम 2V. ओके पहला वाला प्रेशर होता P. पहला प्रेशर होता P, वॉल्यूम होता V. यस एक्सपांड्स आइसोथर्मली into वॉल्यूम 2V. इसका वॉल्यूम होता है 2V. यस तो और ये होता है आइसोथर्मली. और ये क्या है बाद में एडियाबैटिक होता है. एडियाबैटिकली मध्ये काय कॉन्स्टंट असतो कलश EV raised to काय असतं EV raised to gamma is constant असतं है ना. PV raised to इथे PV raised to constant असतं आणि इथे काय असतं PV raised to gamma is constant. म्हणजे P1 raised to gamma is V2 raised to gamma. कुठला घ्यायचा हा काय दिलेलं नाही का. कुठला घ्यायचा आहे मोनोएटॉमिक साठी गॅमाची व्हॅल्यू काय असते 5/3 है ना. यस PV raised to constant है ना. यस सो वी कैन राइट PV raised to constant P1 V1 equals to what P2 V2 जब पहिल्यांदा होतं तेव्हा. ओके सो फर्स्ट इज एक्सपांडेड आइसोथर्मली है ना. आता आपण हे माहिती नाही आपल्याला काय लिहिलं P गॅमा P डॅश V डॅश लिहिलं. चालेल. काय झालं पहिलं आइसोथर्मली त्याचं व्हॉल्यूम डबल केलं. काय केलं व्हॉल्यूम डबल केलं तर प्रेशर काय होतं ना. पहिला प्रेशर P होता, व्हॉल्यूम होता V. नंतर प्रेशर माहिती नाही किती झालं पण व्हॉल्यूम किती झाला 2V झाला. तर प्रेशर काय झाला याचा न्यू प्रेशर हाऊ मच P/2 हे झालं न्यू प्रेशर. हे प्रेशर आणि हा व्हॅल्यू व्हॉट इज हियर आफ्टर थर्मल आफ्टर आइसोथर्मल प्रेशर इज P/2 ओके अँड व्हॉल्यूम इज 2V. हे प्रेशर आणि हे व्हॉल्यूम घेऊन तुम्ही एडियाबॅटिकली एक्सपांड करणार है ना. प्रेशर किती तुमचा P/2 व्हॉल्यूम किती आहे 2V रेज टू गॅमा. बरोबर आहे. पण हे काय सांगितलंय फायनल प्रेशर आहे P फायनल. पण व्हॉल्यूम काय सांगितलं माहिती आहे त्यांनी सर दॅट एडियाबॅटिकचे व्हॉल्यूम आहे किती 16 व्हेरी गुड 16 रेज टू गॅमा. तुम्हाला PF काढायचं आहे. यस हे काय आहे PV आपण काय करूया 2V upon 16V रेज टू गॅमा आणि P/2 है ना 1/8 रेज टू गॅमा. काय करूया P/2 1/P into 1/2 into what 1/8 raised to gamma is P. Gamma किती म्हटलं आपण 5/3 का 5/3 मोनोएटॉमिक म्हणून 5/3 बघा चेक करा. बरोबर यस. तर 5/3 म्हणजे काय क्यूब रूट ऑफ 2 क्यूब रूट ऑफ 8 केलं 2 2 raised to 32 32 to the 64 P/64 मिळेल P5. क्लियर आहे कलश. Yes, this is the answer. Take a note of the okay. Take next. Thermodynamic system undergoes cyclic process. Yes. To find out the area. Work done by the cyclic process directly seen here. उगाच बघेल का. Next बघा question number 25. Water दिला आहे. Volume of steam produced there. The change in internal energy will be. What is change in internal energy?
हीट दिले त्यांनी 54 कॅलरीज, वर्क डन काढा क्वेश्चन नंबर 25 वर्क डन हीट एनर्जी गिवन डेल्टा हाच फॉर्म्युला लिहिला असता डेल्टा Q प्लस डेल्टा U प्लस डेल्टा W. डेल्टा Q किती सांगितलं त्यांनी? ते गिवन इज हाऊ मच 554 कॅलरीज ना, तो काय दिलं त्यांनी? हीट किती दिले? 54 कॅलरीज दिले ना. येस 0.1 ग्राम ऑफ वॉटर. तुम्ही ते सोडवू शकता डायरेक्टली. डेल्टा तुम्हाला डेल्टा U विचारले ना त्यांनी, डेल्टा U विचारले म्हणजे विचारलं. सो व्हॉट इज डेल्टा U इक्वल्स डेल्टा Q माइनस डेल्टा W. करेक्ट है परेश? यस. सो व्हाट इज द वैल्यू ऑफ Q? They have given 54 calories. Yes, minus what is work then? Pressure into volume, है ना? Pressure into what? Volume. So pressure कितनी है? 1 into 1 atmosphere pressure है क्या जाता है अंदर में? 1 into 10 to the power 1.013 है ना, 1.013 into 10 to the power 5 into volume change कितनी है? volume कैसे कितनी है? 161.1 cc फाइनल होता वॉल्यूम. व्हाट इज P डेल्टा V? Here it is P into डेल्टा V. डेल्टा W equals to P डेल्टा V. P ची वैल्यू मिली थी डेल्टा V म्हणजे V फाइनल माइनस V इनिशियल है ना. व्हाट इज V फाइनल? 167.1 cc बरोबर है? यस. यस. किती मिळाला? 167.1. आणि इनिशियल किती होता? इनिशियल तो वॉटर चा होता तो 1 ग्राम ऑफ वॉटर. 1 ग्राम ऑफ वॉटर मध्ये किती सीसी असतात? 1 सीसी असणार ना. 0.1 ग्राम म्हणजे 0.1 सीसी असणार आहे. सो यू टेक 0.1 सीसी. आलं लक्षात? मग हे सबट्रॅक्ट करा आणि जस्ट व्हॅल्यू सॉल्व करा. सीसी म्हणजे अगेन पॉवर किती असणार सीसी चे टेबल का -6 मीटर स्क्वेअर. ठीक आहे. सो हे 54 माइनस हे सॉल्व केलं किती येईल आन्सर? हे 160 झाला. 160 into 1.03 हे -5 16.1 इज अप्रॉक्सिमेटली इज आन्सर 54 minus 60 is 48. करेक्ट है? Yes, but one more important thing. हे तुमचं बरोबर लिहिलं 16.1. हे कॅलरीज मध्ये आणि हे जूल्स मध्ये. ह्याला पण कसं कन्वर्ट करायला लागेल? जूल्स मध्ये. तर 4.2 मध्ये लिहिलं. हे किती येतं? 40 to 50 into 454 into 4.2 येतं. That comes out to 225 calories. 225 joules minus 16.1 joules. That comes out to how much? 208 joules. Okay? Yes. Next question हो गया.